गेले 2 वर्षात फक्त साड्या आणि टिकलींवरती आंदोलन करणारी पुढचे 5 वर्षही त्याच्यावरतीच आंदोलन करणार आहेत, कारण की तेवढी वैचारिकता नाही की आपण कुठला विषय मांडावा. विरोधातल्या महिला सुद्धा माझ्यावर फिदा आहेत, त्याच्यामुळे साडी आणि टिकलीच्या पुढे त्या जात नाहीयेत. मला कौतुक वाटतंय सगळ्या गोष्टीचं. खडसेबाईंना खरं तर संघटना त्यांच्याकडे आता जी आहे ती मी बांधलेली आहे. त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी नियुक्तीपत्र दिलेली. ती संघटना त्यांना चालवता येत नाहीये, पण तरी सुद्धा सुप्रिया सुळेंना खुश करण्यासाठी रुपाली चाकणकरवर वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी आपण मीडियाला दिसू म्हणून कदाचित वक्तव्य करत असतील. 6 टर्म सुरक्षित असलेला वडिलांचा मतदारसंघ, त्याच मतदारसंघातून भाऊजाई निवडून जाते, वडील निवडून जातात, आपण जात नाही. त्याचं आत्मचिंतन करणं. तरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसतंय. त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीये. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीयेत. त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे.